तर नमस्कार सगळ्यांना. चला आज माझा छोटासा मिनी ब्लॉग आहे. तर दिवसभर खावा किंवा नको खावा पण सकाळ सकाळ असली भूक लागते ना, तर आज मस्त असं पोहे बनवले होते नाश्त्यामध्ये. त्याच्यानंतर सगळी कामं स्वयंपाक वगैरे सगळं आवरलं आणि त्याच्यानंतर मी आणि तनिषच्या पप्पांना हॉस्पिटलमध्ये चाललेले होते. ते डोळ्याचे डॉक्टर येतात, म्हटलं चला आपलं दोघांचं पण चेकअप करून घेऊया. डोळ्याचं चेकअप केलं आणि त्याच्यानंतर मग मार्केटमध्ये गेलेलो येरोड्यामध्ये. तर सुजलला मुलतानी माती पाहिजे होती, ती घेतली. त्याच्याबरोबरच ना मशनीची कात्री पण खराब झालेली होती, त्याची धार गेलेली होती, म्हणून मग ती रिपेअर करून घेतली. त्याच्यानंतर मग भांड्याच्या दुकानमध्ये आलेलो. आम्हाला एक पाण्याची बॉटल घ्यायची होती. त्याच्याबरोबर ते छोटे छोटे खलबत्ते इतके छान होते ना, पण त्याचा रेट इतका सांगत होते त्यामुळे ते कॅन्सल केलं. घरी येताना रस्त्यावरती ना मस्त असं फ्रूट विकायला बसले असतात ते, आणि स्वस्त पण देतात, म्हणून इथे कंस आणि पपिता घेतला. मी हॉस्पिटलमध्ये जायच्या अगोदर स्वयंपाक करून ठेवलेलं होतं. मस्त असं कारल्याची भाजी, शेवग्याचा रस्सा आणि भाकरी होती, ते जेवण केलं. जाताना पण भांडी तशीच ठेवून गेलेली स्वयंपाक करून, आणि आल्यानंतर पण भरपूर अशी भांडी पडलेली होती, ती सगळी धुवून घेतली. फ्लिपकार्टवरून एक नाही मशीनचं टप क्लिनरचं एक पावडर मागवली होती, ती आलेली होती. आणि त्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळेला ना एक ड्रॉवर खराब झालेलं होतं, ते तनिषच्या पप्पांना रिपेअर करायला लावलेलं. ह्या दोघांचं ना मस्त असं संध्याकाळची गप्पा मारत मारत दिवाबत्ती चाललेली होती. त्याच्यानंतर आता श्रावण महिना लागणार आहे, म्हणून एकने तनिषच्या पप्पांनी मासं आणलं होतं, ते फ्राय करायला घेतलेलं. आणि तनिषला एक ना थोडीशी सर्दी झालेली होती, म्हणून त्याला वाफ द्यायला घेतलेली होती जेवण वगैरे झाल्यानंतर. तर कसा वाटला मिनी ब्लॉग? आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.